वेदनेला करा कायमचं बाय बाय। गुडघेदुखी, मान, पाठ, कंबरदुखी आणि कोणत्याही वेदनांपासून 15व्या मिनिटात मुक्ती मिळवा। अनेक पुरस्कारांनी सन्मानित नॅचरोपॅथी अँड ॲक्युथेरपिस्ट चेरोप्रॅक्टिस डॉक्टर शेख इमाम आणि डॉक्टर अली शेख यांच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प नाशिक, पुणे, नंदुरबार, सुरत, छत्रपती संभाजीनगर, अकोला, परभणी, शादनगर, धाराशिव, नांदेड, लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे। वेदनामुक्त केंद्राच्या कॅम्पमध्ये 15 मिनिटात वेदनामुक्त व्हा। गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात राज्यात सुप्रसिद्ध असलेले नॅचरोपॅथी अँड ॲक्युथेरपिस्ट डॉक्टर शेख इमाम आणि डॉक्टर अली शेख यांच्या थेरपीच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प पुणे येथे दिनांक 8, 9, 10 मेला, नाशिक येथे दिनांक 11, 12 आणि 13 मेला, नंदुरबार येथे दिनांक 14, 15 आणि 16 मेला, सुरत येथे 17, 18 आणि 19 मेला, छत्रपती संभाजीनगर येथे 20 आणि 21 मेला, अकोला येथे 22 आणि 23 मे रोजी, परभणी येथे 24, 25 आणि 26 मेला, शादनगर येथे 29, 30 आणि 31 मेला, धाराशिव येथे 27 आणि 28 मेला, नांदेड येथे 27 आणि 28 मेला, लातूर येथे 24, 25 आणि 26 मेला आयोजित करण्यात आला आहे। हर्बल आयुर्वेदिक उपचार घेऊन तसेच थेरपीनं वेदना 15व्या मिनिटात गायब होतात आणि या थेरपीच्या जादुई स्पर्शानं मान, पाठ, कंबरदुखी, मणक्याचे गॅप, गुडघेदुखी, हातापायात मुंग्या येणे, न साखडणे, दबणे, मणक्यांचे आजार कमी होतात आणि 10 ते 15 मिनिटात वेदना गायब होतात। या कॅम्पचा लाखो रुग्णांनी लाभ घेतलाय। आपणही जुनाट वेदनाग्रस्त असाल तर कॅम्पला अवश्य भेट द्या। संपर्क 86 050 73 797 आणि 87 887 25 941 वर नाव नोंदणी करा आणि वेदना मुक्ति मिलवा। जनाब, क्या नाम आपका? सैयद आरिफ। कहाँ से आए? सेलू से है। क्या क्या तकलीफ हो रहा था आपको? हमारे को 3 साल से गर्दन के अंदर तकलीफ थी। बहुत सारे दवाखाने बताए। कितने दवाखाने दिखाए 3 साल में? 3 साल में कम से कम 5-7 दवाखाने बताए, तो कम नहीं हुआ? फिर जरा भी कम नहीं हुआ। यहाँ पर आने से 15 मिनट के अंदर कम हुआ। ओके, 3-4 साल में से परेशान थे तो? 3-4 साल से परेशान। तो यहाँ पे कहाँ पे आए? अपने डॉक्टर शेख इमाम साहब के पास आए? शेख इमाम साहब डॉक्टर के पास आए। तो उनकी थेरेपी से कितने मिनट के अंदर अच्छे हो गए? 15 से 20 मिनट में। तो डॉक्टर साहब ने कितने इंजेक्शन दिए गर्दन में? एक भी नहीं दिया। और दवा कितना खिलाए? एक भी नहीं। कुछ भी नहीं, खाली थेरेपी से 3 साल का दर्द 15 मिनट में गायब कर दिए। तो आपने जैसे बहुत सारे लोग परेशान है दर्द से, ऐसे लोगों को क्या संदेश दोगे आप? यहाँ पर आना चाहिए। अपने एनिम से वेदना मुक्त केंद्र परभणी बस स्टैंड के सामने आओ और वेदना से मुक्त रह जाओ। ओके। आपको कैसे मालूम हुआ कि डॉक्टर साहब के पास आने बाद एक 10-15 मिनट में अच्छे हो जाते करके? एक मैंने यूट्यूब पर चैनल देखा था, उस तरीके से मैं आया। कितने महीने से वेटिंग में थे आप? मैं 1.5-2 महीने से वेट। और सुबह कितने बजे आए आप? मैं सुबह 5 बजे से आकर बैठा हूँ यहाँ। 5 बजे से सुबह 5 यानी पहले ट्रेन से आ गए आप? पहले ट्रेन से। तो इतने सुबह जल्दी आए तो समाधान हुआ? जी। ओके। अब काय नाव आपलं? आरती अविनाशराव कुलकर्णी। काय त्रास होता? कंबर दुखत होती, गुडघे दुखत होते। त्याच्यामुळे काय व्हायचं तुम्हाला? चलताना, बसताना, उठताना? खाली बसलं की उठता येत नव्हतं, वागता येत नव्हतं, काहीच येत नव्हतं। पण मला 10-15 मिनिटांमध्ये किती वर्षांनी त्रास होता पूर्ण? 2019 पासून। 2019 म्हणजे 3 ते 4 वर्ष झाले? 3 ते 4 वर्ष झाले। मग डॉक्टरला नाही दाखवलं तुम्ही? डॉक्टरला दाखवलं, MRI केलं, पण ऑपरेशन करा म्हणून सांगितले होते, पण ऑपरेशन केलं नाही। इथं आल्यानंतर बरं वाटलं। ऑपरेशन केलं नाही? डॉक्टरांनी डायरेक्ट ऑपरेशन सांगितलं? डायरेक्ट ऑपरेशन सांगितलं। मग त्रास कमी नाही झाले? एक्सरे रिपोर्ट काढले? एक्सरे काढलं, MRI काढलं, तरी त्रास कमी नाही झाले? किती डॉक्टर दाखवले मग 3 ते 4 वर्षामध्ये? भरपूर डॉक्टरांना दाखवले। आपलं लातूर सोडून कुठं कुठं दाखवलं? पुण्याला दाखवलं, लातूरला दाखवलं, हैदराबादला दाखवलं, तरी कमी नाही झालं? काही कमी झालं नाही। मग आता आपल्या डॉक्टर शेख इमाम साहेबांकडे आलो तुम्ही लातूर मध्ये आपल्या, त्यांच्या थेरपीने किती मिनिटांमध्ये वेदना मुक्त झालो तुम्ही? मला 10 ते 15 मिनिटांमध्ये खाली बसलेलं आदर उठायला येऊ लागलं। अरे वा! नाहीतर मला उठायला येत नव्हतं, मला वाकायला येत नव्हतं, पण आता वाकले। आता वागता येते? थोडं चलून दाखवा। चला, थोडासा खाली बसा। असं आदर उठायला येत नव्हतं मला। आता येते? आता येते। वा वा वा। आणि थोडं वाकून दाखवा। वाकून पण दाखवलं। मग काय दुखायला आता? आता काहीच दुखत नाही। वा वा, गुड। डॉक्टर साहेबांनी आज इंजेक्शन किती दिलं तुम्हाला?
मला इंजेक्शन दिलं नाही, काहीच दिलं नाही. इंजेक्शन नाही दिले? नाही. एक पण नाही दिले? नाही. अरे वा. आणि औषध मेडिसिन किती खाऊ घातल्या? मेडिसिन नाही, इंजेक्शन नाही, काहीच नाही. फक्त थेरपीने? थेरपीने म्हणजे 4 वर्षाच्या वेदना 4 वर्षाच्या किती मिनिटात गायब झाल्या? 20 मिनिटाच्या आत. 20 मिनिटाच्या आत एकदम ओके. एकदम आता असं वाटतं तुम्हाला ऑपरेशन करायची गरज लागत नाही? नाही, आता कधीच आयुष्यात वाटणार नाही मला. एकदम ओके. एकदम ओके. मग आपल्यासारखे भरपूर लोक. बाजी, क्या नाम आपका? मुमताज बेगम। कहाँ से आए? बीड़ से। कहाँ पे आए? लातूर में वेदना मुक्ति केंद्र। क्या क्या तकलीफ हो रहा था? मनकों का प्रॉब्लम था, मनकों में 4 डिस्क खराब हो गए थे मनकों के, और घुटने की हड्डी करीब आई थी तो उठने बैठने नहीं आ रहा था। उठने बैठने नहीं आ रहा था। और चलते समय? चलने नहीं आ, पैर ही उठ रहे नहीं थे मेरे। पैर उठ रहे थे? इतना तकलीफ हो रही थी? तो कितने साल से तकलीफ थी? 10 साल से। 10 साल? 10 साल। तो डॉक्टर को नहीं दिखाए? दिखाए थे, तकरीबन महाराष्ट्र के पूरे दवाखाने बड़े बड़े मैंने हड्डियों के दवाखाने जितने हैं उतनों को बताए। 10-10 हज़ार रुपये खाली मैंने महीनों में डाले, तो फिर भी अच्छे नहीं हुआ? नहीं अच्छे हुए। यानी 10 साल से आप परेशान हो? 10 साल? और पूरा महाराष्ट्र घूम के आए, पूरे महाराष्ट्र, फिर भी तकलीफ नहीं कम हुई? तो अभी जो अपने डॉक्टर शेख इमाम साहब के एनएमसी वेदना मुक्त केंद्र में आए तुम लातूर, तो उनके थेरेपी से माशाल्लाह कितने मिनट के अंदर दर्द से आजाद हो गए और चलने आ रहा है, हाथ पाँव उठ रहा है? आधा घंटे के अंदर में नॉर्मल चल रही थी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। एकदम ओके हो गया? अभी कुछ दर्द बचा भी? नहीं, अभी मांडी डाल के बैठ के देखे? बैठे थोड़ा चल के दिखाओ हमको। चल के देखो, थोड़ा चल के दिखाओ। बिल्कुल चलने नहीं आ रहा था। चलो थोड़ा सा। अभी एकदम सीधा चल रहे हैं? सीधा चल रहे। अभी चलते जाओ एक बार। लंबा चल रहे। वाह वाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह, बहुत बढ़िया। अभी कुछ दर्द महसूस हो रहा है? कुछ भी नहीं? कुछ भी नहीं। तो अपने डॉक्टर साहब ने आज इंजेक्शन कितने दिए आपको? नहीं इंजेक्शन नहीं, गोली नहीं। इंजेक्शन नहीं दिए? एक भी नहीं दिए? नहीं। और गोली भी नहीं दिए? नहीं। वाह। काय नाव आपलं? ताजबी मुबारक मुजावर, कुठून आलो? रुकडी, कोल्हापूर सर. काय त्रास होता? पायाचा, गुडघ्याचा, कंबरेचा त्रास. काय व्हायचं त्रास? त्रास म्हणजे माझं पाय उचलत नव्हतं. हा. परत पाय मांडी घालून खाली बसा येत हा. नव्हतं. 2 वर्ष झाली मी खाली बसतो. 2 वर्ष झाले म्हणजे खाली बसलो होय, नाही? खाली आणि बसलो. किती वर्षांनी त्रास आहे सगळं? हे कमीत कमी 15 वर्ष झालं. 15 वर्षे? होय. 15 वर्षे? हा, एवढं माझ्याजवळ फाईल आहे. किती फाईल दाखवा एकदा. फाईल किती म्हणलो? हातात दाखवा. येते फाईल आहे मेरे पास. एवढे फाईल जमा केले होय. तुम्ही? हे सगळे फाईल तुमचेच आहे का? हे नुसते एक आणले तुम्हाला हे गावाला. आमचं फाईल बघितलं ना, हा. गांधीनगर, हा. कोल्हापूर, हा. मिरज 2, सांगली, सातारा, पराणे, इचलकरंजी. इचलकरंजी 3 मध्ये डॉक्टर मध्ये आलो. तरी काही त्रास कमी नाही झाला? काही कमी नाही. म्हणजे औषध खाल्लं पुरतं. आणि आता डॉक्टर काय सांगितलं, खुद होऊन औषध तुम्ही खायचं नाही, तुमच्या किडन्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणजे एवढं औषध खाल्लं तुम्ही? एवढं औषध खाल्लं. माझ्यासारखं औषध कोण खाल्लं नाही. 15 वर्षापासून? 15 वर्ष? 15 वर्ष. तरी त्रास कमी नाही झाला? नाही नाही नाही. आणि बसता बी येत नव्हतं? बसता येतच नव्हतं. आणि मग एवढं त्रास होता? होय. मग एवढं डॉक्टर दाखवून एवढं फाईल काढून काही त्रास कमी नाही झाला? काही नाही. मग आता जे आपले डॉक्टर आले, डॉक्टर आहे ना, तिथे 40,000 घातले. इतर चिवटी डॉक्टर झाली. आता पण किती पैसे घातले टोटल 15 वर्षामध्ये? 15 वर्षामध्ये घातले तर 2 लाख तरी कमी नाही झाले? नाही नाही. वा वा, ग्रेट. मग आता जे आपले डॉक्टर आले पुण्याहून, डॉक्टर शेख इमाम हा. आपल्या मिरजमध्ये, हा. त्यांच्या थेरपीने किती मिनिटात वेदनामुक्त झालो तुम्ही? बसता येले आणि उडता येले, चलता येले? आता ही मी अर्धा तास झालं जाऊन आत. एकदम आता तर काय 5 पाय असं एकदम हे झालं, म्हणजे फ्री झाले? फ्री झाल्या. आणि आता बसता येते तुम्हाला? बसता येते. आता कुठं कवा चालू असं झालंय मला. वा 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 वा, ग्रेट. मग डॉक्टर साहेबांनी किती इंजेक्शन दिले तुम्हाला? काही नाही. आणि औषध किती खाऊ घातल्या? नाहीच. म्हणजे 15 वर्षाच्या वेदना हा. किती मिनिटात गायब झाल्या म्हणलं? अर्ध्या तासात एकदम ओके. आता बसता येते का? आता बसा. थोडं बसून दाखव बरं आम्हाला. चलून दाखवा आधी, चला. हे बघा, असं पाय उचलत नव्हतं मला. हा. असं चालत होतं तुम्ही. ओके, एवढं वाकडून चलत होतं. जावा थोडं चलत, इकडे जावा चलत. वा वा वा, ग्रेट. आता एकदम पाय उचलून चलता येईल? हा, एकदम पाय उचलून वा, गुड. आणि बसून बघा, थोडं बसा, मांडी घालून बसा बरं खाली. अरे वा. हे असं बसा येत नव्हतं. पहिले असं बसता येत नव्हतं? नाही नाही नाही. पाय येतच नाही का? किती म्हणजे- वर्ष बसला नाही असं? 2 वर्ष. 2 वर्ष बसता येत काय नव्हतं? 3 वर्ष असं. पहिले कसा बसत होता? हा? पहिले कसं बसत होतं? खुर्चीवर. खुर्चीवर. खुर्चीवर बसायचं? आणि जेवण खुर्चीवर. सुना म्हणतात आमच्या मानेबाई कुठली आल्या. आणि असं उडता येत होतं का? नाही. उडता बी येत नव्हतं? नाही, म्हणजे नाही. बसता बी येत नव्हतं, उडता बी येत नव्हतं? नाही, नाही. 2 वर्षापासून. आणि टोटल त्रास 15 वर्षापासून? होय.
मग आपल्या डॉक्टर साहेबांनी अर्ध्या तासात एकदम ओके केलंय. इंजेक्शन नाही कोण आपलं सुनंदा कुठून आलात आपण? 40 नाशिकला आलात. काय त्रास होता आपल्याला? गुडघ्यांचा त्रास होता, कमरेचा त्रास होता, ओके. अजून मानेचा. एवढं त्रास होता? हो. किती दिवसापासून त्रास होत आहे? हे म्हणजे तसे 4 वर्ष झाले. ओके. आता जास्तच त्रास व्हायचा. 4 वर्षापासून तुम्ही वेदनाग्रस्त आहेत. हा. आपले डॉक्टर शेख इमाम सर आलेत पुण्याचे. त्यांच्या थेरपीनं तुमचा जे 4 वर्षाचा त्रास होता ते किती मिनिटांमध्ये गायब झालं? ते थेरपी केल्यानंतर लगेच आराम पडला थोडा. लगेच आराम पडला. ओके. तर डॉक्टर साहेबांनी आता किती इंजेक्शन दिल्यामध्ये तुम्हाला? इंजेक्शन जे डॉक्टर देते तुम्हाला, हा. इंजेक्शन वगैरे दिलं काही मध्ये? हो. नाही इंजेक्शन आता सध्याला नाही, इंजेक्शन नाही. आता काय खायला दिलं का मध्ये? नाही. काही नाही, फक्त हाताच्या थेरपीनं थेरपी. तुमचा जे त्रास होतं ते पूर्णपणे क्लिअर करून टाकलं. हा. आणि मध्ये तुमचा एक व्हिडिओ घेतलं होतं म्हणजे थेरपी करायच्या अगोदर. हा. त्याच्यामध्ये भरपूर तुम्ही लंगडत चालत होतात, भरपूर त्रास होता. आता चलून दाखव एक वेळेस. माझं नाव विजया निलेश कोल्हे. मी त्रिमूर्ती चौक नाशिक येथून आलेली आहे. म्हणजे कामठवाडा इथं आलो तुम्ही. हो. काय त्रास होता आपल्याला? माझी मान म्हणजे खूप दुखत होती. अशी खाली बघितलं, वरती बघितलं की खूप दुखायचा. हात पण वरती जायचा पण खूप दुखायचा. हा. हो. आणि अजून आणि हे पायाच्या नसा खूप अशा तांग्यासारखा वाटायच्या आणि कमरमध्ये खूप दुखायचं. कमरेमध्ये पण दुखायचं. म्हणजे किती दिवसापासून हे आजार होतो तुम्हाला? तरी 5-6 महिने झाले होते. म्हणजे 5-6 महिन्यापासून तुम्ही वेदनाग्रस्त आहेत. हो. मग कुठं डॉक्टरना वगैरे नाही दाखविला? दाखवलं होतं पण त्यांनी काही फक्त व्यायाम सांगितला होता. हम्म. पण मग तो व्यायाम पण केला की दुखायचं अजून जास्त दुखायचं. हा. म्हणजे 4-5 महिन्यापासून तुम्ही वेदनाग्रस्त आहेत. मग आपल्या डॉक्टर शेख इमाम साहेब आले पुण्याचे. त्यांच्या थेरपीनं तुमचा जे 4-5 महिन्याचा त्रास होतं ते किती मिनिटांमध्ये गायब झाला? 5-10 मिनिटांमध्ये गायब. फक्त 5-10 मिनिटांमध्ये. डॉक्टर साहेबांनी किती इंजेक्शन दिल्यामध्ये? इंजेक्शन वगैरे काहीच नाही. इंजेक्शन नाही दिला, गोळी खायला दिली असेल मध्ये. नाही. इंजेक्शन नाही, गोळी नाही, काही नाही. फक्त त्यांच्या हाताच्या थेरपीनं तुमचा जे 4-5 महिन्याचा त्रास होतं ते पूर्ण क्लिअर केलं. अगोदर चलताना उठताना बसताना काय त्रास होत होता? 10-15 मिनिटं चालली ना की असा पाय एकदम लूज पडल्यासारखा वाटायचा मला. ओके ओके. म्हणजे हात वरी जाताना त्रास होत होता. आता हात वरी करा. काय त्रास आहे का आता? ओके. आपल्यासारखे भरपूर पेशंट वेदनाग्रस्त आहेत. त्यांना काय सांग, एक मेसेज काय देणार व्हिडिओच्या माध्यमातून? त्यांनी पण येऊन एकदा भेट द्यायला हवी. काय नाव आपलं? दत्तात्रय पाटील. कुठून आलात आपण? नाशिकमधून. ओके. काय त्रास होता सर आपल्याला? कमरेचा आणि गुडघ्याचा. कमरेचा आणि गुडघ्याचा. किती दिवसापासून त्रास होता सर? कमरेचा तर 4-5 वर्षापासून आहे आणि गुडघ्याचा 1 महिन्यापासून. ओके. तर बाहेर डॉक्टरना वगैरे नाही दाखवलं कुठं? दाखवलं होतं. काय म्हणले मग डॉक्टर? तात्पुरता फरक पडायचा. ओके. नंतर दुखायचं. ओके. तर आपले जे डॉक्टर शेख इमाम सर आलेत पुण्याचे, त्यांच्या थेरपीनं तुमचा जे त्रास होतं हे किती मिनिटांमध्ये गायब झालं? 15-20 मिनिटात. फक्त 15-20 मिनिटांमध्ये. मग डॉक्टर साहेबांनी का ते इंजेक्शन वगैरे दिलं? नाही. काही सध्याला आता खाऊ घातलं? काही नाही. फक्त त्यांच्या हाताच्या थेरपीनं तुमचा जे त्रास होतं सगळंपणे बंद करून टाकलं. अगोदर जे चलताना उठताना बसताना जी वेदना होत होती ते काय वाटते आता? नाही. थोडं चलून दाखव एक वेळेस सर. क्या बात आहे. या वापस. काय वाटते त्रास आता? ओके. बसून जावं सर. आपल्यासारखे सर भरपूर पेशंट वेदनाग्रस्त आहेत घराघरामध्ये. त्यांना एक मेसेज काय देणार तुम्ही? सर्वांनी यावं. सर्वांनी येऊन इमाम सरांचा फायदा घ्यायला पाहिजे. NTV न्यूज मराठी पुणे.